Welcome to Guruvarya of the Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. Hello guys, how are you? I hope you will be fine. Guys, in today's session we will discuss about the last chapter from the third unit, that is Great Scientist. म्हणजेच महान शास्त्रज्ञ किंवा थोर शास्त्रज्ञ. तर थोर शास्त्रज्ञ कशा पद्धतीने बनतात किंवा त्यांचे जे काही माइंडसेट असतो, त्यांच्या मनामधले जे प्रश्न असतात, त्यांच्यामुळे वेगवेगळे शोध लागलेले आपण पाहतो. तर हे जे काही थोर वैज्ञानिक असतात ते कशा पद्धतीने बरं विचार करत असतील किंवा तसे वैज्ञानिक बनण्यासाठी आपण काय बरं केलं पाहिजे, हेच आपल्याला या चॅप्टर मध्ये पाहायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला एक फेमस सायंटिस्ट ज्यांनी की बरेचसे इक्वेशन, लॉज, थिअरीज मांडल्या, त्यांच्या आयुष्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर आता आपण आपल्या या चॅप्टरला सुरुवात करूया. ग्रेट सायंटिस्ट म्हणजे थोर शास्त्रज्ञ, महान शास्त्रज्ञ. ग्रेट सायंटिस्ट आर परसिव्हिंग अँड नेव्हर डिटर्ड बाय डिफिकल्टीज. पहा, इथे आपल्याला चॅप्टरच्या स्टार्टिंगला एक कोटेशन दिला गेला आहे आणि त्या कोटेशन मध्ये आपल्याला सांगितलं गेलंय की थोर शास्त्रज्ञांकडे खूप चिकाटी असते आणि अडचणींमुळे कधीही ते नाउमेद होत नाहीत. शास्त्रज्ञ हे असे व्यक्ती असतात की बऱ्याचदा अपयश आल्यानंतर सुद्धा ते सातत्यानं प्रयत्न करणारे असतात. तर बऱ्याचशा अडचणी येऊन देखील ते त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी सोडत नाहीत आणि जोपर्यंत त्यांना पाहिजे ते वस्तू, त्यांना पाहिजे ते शोध लागल्याशिवाय ते त्यांचे प्रयत्न सोडत नसतात आणि कधीही नाउमेद होत नसतात. Michael Faraday is regarded as one of the most distinguished scientists and inventors of modern times, and his work on electricity is still a subject of study in the form of Faraday's laws. मायकल फॅरेडे यांना नामवंत शास्त्रज्ञ व आधुनिक काळातील संशोधकांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. त्यांचे जे काही विजेविषयीचे अभ्यास आहे, आज तो आपण फॅरेडेचे नियम म्हणून ओळखतो. बट फ्यू नोन हिज इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरी विच इज ऑल अबाउट करेज अँड फायटिंग अगेन्स्ट द ऑड्स. पण खूप कमी लोकांना त्यांची जी काही स्फूर्तिदायक जीवन कथा आहे ती माहीत आहे. त्यांची जी काही जीवन कथा आहे, त्यांची जी काही गोष्ट आहे, ही साहस आणि प्रतिकूल परिस्थितीत कशा पद्धतीने तग धरून राहावे, प्रतिकूल परिस्थितीशी कशा पद्धतीने झगडावे आणि आपल्या आयुष्यावर विजय मिळवावा, ही सांगणारी त्यांची ही प्रेरणादायी अशी आयुष्याची कथा आहे. Michael Faraday was born into a poverty-stricken family in a dirty London suburb. He suffered from a speech defect as a child. मायकल फॅरेडे यांचा जन्म लंडनच्या एका गलिच्छ अशा उपनगरामध्ये झाला, जे की त्यांचं जे काही कुटुंब होतं ते अगदी गरिबीने गांजलेलं होतं. म्हणजेच अगदी गरीब कुटुंबामध्ये, दारिद्र्य कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता. जेव्हा ते लहान मूल होते तेव्हा त्यांना बोलण्याचा दोष होता. He would pronounce rabbit as wabbit. He could not even say his own name and would call himself Faraday. तो रॅबिट या शब्दाचं उच्चारण वॅबिट असे करायचे. ते स्वतःच नाव देखील सांगू शकत नव्हते, तर स्वतःचे नाव ते फॅवडे असे सांगत. Other children laughed at him and teachers did not help him either. बाकीचे जे काही विद्यार्थी होते ते फॅरेडे यांच्यावरती हसायचे, कारण त्यांचे जे काही स्पीकिंग डिफेक्ट होता त्यामुळे ते शब्दांचे प्रोनाउन्सिएशन करताना, त्यांचं उच्चारण करताना अगदी वेगळ्या पद्धतीने ते उच्चारण करायचे. एवढंच काय, तर त्यांना स्वतःचं नाव देखील व्यवस्थितपणे सांगता येत नसे. ते स्वतःचं नाव सांगताना फॅवडे असं सांगत. तर असं त्यांचं उच्चारण असल्यामुळे, त्यांचं स्पीकिंग डिफेक्ट असल्यामुळे जे काही बाकीचे स्टुडंट होते ते त्यांच्यावरती हसायचे
आणि शिक्षकही त्यांना कधी मदत करत नसत. When he was 12, his mother was forced to take him out of school, thus putting an end of his formal education. जेव्हा ते 12 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईला त्यांना शाळेतून काढावे लागले आणि अशा पद्धतीने त्यांचे औपचारिक शिक्षण संपले होते. तर फॅरेडे यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. यामुळे त्यांना वयाच्या 12व्या वर्षी त्यांच्या शिक्षणाला रामराम ठोकावा लागला. त्यांच्या आईंनी त्यांना शाळेतून काढलं आणि त्यांना कामाला ठेवलं. At 13, however, he started working with a bookbinder, binding hundreds of books during the day and staying up all night to read them. वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी पुस्तक बांधणाऱ्याकडे काम करायला सुरुवात केली. दिवसभर शेकडो पुस्तक बांधणीचे काम करायचे तर रात्री ती पुस्तके वाचायचे. आपण कोणत्या वयामध्ये शिकायचं आणि कोणत्या वयामध्ये पैसे कमवावे हे आपण नाही तर आपली परिस्थिती ठरवत असते. तशाच पद्धतीची ही परिस्थिती मायकल फॅरेडे यांची होती. तर त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांना त्यांचं शिक्षण सोडावं लागलं आणि त्यांना कामाला जावं लागलं की ज्यामुळे त्यांना थोडेसे पैसे भेटतील आणि त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या भागतील. तर मायकल फॅरेडे हे वयाच्या 13व्या वर्षी ते पुस्तक बांधणाऱ्याकडे काम करायला सुरुवात केली. तर दिवसभरामध्ये ते बरेचसे पुस्तक बांधणींचे काम करायचे आणि रात्री ते पुस्तके वाचायचे. Reading thus became his obsession. One day he came across a book on electricity which had been sent to his master for binding. वाचनाचा जणू त्यांना नादच लागला होता, अगदी छंदच लागला होता. रात्री ते न झोपता पुस्तके वाचायला लागले. त्यांना पुस्तके वाचनाचा इतका छंद लागला होता की कधी रात्र संपून जायची हे पण त्यांना समजत नसत. एके दिवशी त्याच्या मालकाकडे विजेसंबंधीचे एक पुस्तक बांधणीसाठी आले होते. मग काय झालं आपण पाहूया. He started reading it and was completely hooked. That was his first introduction to the subject of electricity, which soon became a lifelong fascination. त्यांनी ते पुस्तक वाचायला टाकलं, वाचायला सुरुवात केली आणि ते पुस्तक वाचताना ते इतके मोहून गेले किंवा त्या पुस्तकामध्ये इतके हरवून गेले आणि हाच इथेच त्यांना वीज या विषयी सर्वप्रथम परिचय झाला, जे की त्यांच्या आयुष्यभराचं आकर्षण निर्माण झालं किंवा त्यांचे जे काही करिअर होतं त्याला इथेच खऱ्या पद्धतीने सुरुवात झाली. नेक्स्ट पॅराग्राफ आहे. Faraday was still poor at 21. Once a friend gave him a free ticket to a public lecture and demonstration by the renowned chemist Humphrey Davy at London's Royal Institution. वयाच्या 21व्या वर्षी देखील फॅरेडे हे गरीबच होते. एकदा फॅरेडेच्या मित्रांनी त्यांना लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूटच्या प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ हम्फ्री डावे यांच्या सार्वजनिक प्रयोग प्रदर्शनाचे तिकीट दिले. Davy's work on chemicals and electrical lightning was the subject of conversation among the scientists of that age. 70 years later, across Atlantic Ocean in the USA, the same work enabled Thomas Edison to produce the first constituent light bulb. तर पहा, डावीचे जे काही रसायने आणि विद्युत प्रकाश हे काम होते ते त्यावेळीचे शास्त्रज्ञांचा चर्चेचा विषय होता. 70 वर्षानंतर अटलांटिक महासागराच्या पलीकडे USA मध्ये हेच कार्य थॉमस एडिसन द्वारे सर्वप्रथम सतत प्रकाश देणारा दिवा बनवला गेला. तर वयाच्या 21व्या वर्षी देखील फॅरेडे हे गरीबच राहिले, कारण ते गर्भश्रीमंत नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी काम करावे लागायचे आणि 13व्या वर्षापासून ते 21व्या वर्षापर्यंत
हे त्या पुस्तक बांधणीचं काम करायचे, तरी देखील ते गरीब होते. पण एकदा काय झालं, फॅरेडेचे एक मित्र होते, तर त्यांनी फॅरेडेला लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूटच्या प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ हम्फ्री डावे यांच्या लेक्चरचा पास दिला. आणि त्यांचे जे काही लेक्चरचे विषय होते ते म्हणजे केमिकल्स अँड लाईट. तर या विषयी फॅरेडे हे अगोदरच आकर्षिले होते आणि त्या आकर्षणापोटी त्यांनी त्या लेक्चरला उपस्थिती दर्शवली. The day in 1812 Faraday was spellbound by Davy's lecture. त्या दिवशी 1812 मध्ये डावीच्या भाषणाने फॅरेडे अगदी मंत्रमुग्ध झाला होता. तो इतका मन लावून ऐकत होता की त्याला त्याच्या आजूबाजूला काय घडतंय याचं देखील भान नव्हतं, याची देखील त्याला जाणीव नव्हती. He kept taking notes about the mysterious force of electric field. He was so engrossed in the lecture that he forgot to uphold with the rest of the crowd. मिस्टेरियस फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फ्लुइड या विषयावरती तो टिपणं काढत होता. तो लेक्चरमध्ये इतका तल्लीन झाला होता की त्याने त्याच्या आजूबाजूच्या लोकांबरोबर टाळ्या वाजवणे सुद्धा विसरले. When he went back, his notes were too compressive that he bound them into a book, meaning to gift it to Davy someday. Faraday decided that day that he didn't just want to sell books, he wanted to be a great scientist, good enough to write his own books. जेव्हा फॅराडे परत आले, त्यांनी काढलेले टिपणे एवढी विस्तृतपणे काढली होती किंवा एवढ्या छानपणे त्यांनी नोट्स बनवले होते की त्यांनी एके दिवशी डेव्हीला ते नोट्स पुस्तक बांधणी करून त्याचे छानसे पुस्तक बनवून देण्याच्या उद्देशाने त्यांनी ते ठेवले होते. त्या दिवशी फॅराडेने मनाशी निश्चय केला की मला फक्त पुस्तके विकायचे नाहीत, तर मला एक ग्रेट सायंटिस्ट बनायचंय, गुड इनफ टू राईट हिज ओन बुक्स, आणि त्याचप्रमाणे खूप छान छान अशी स्वतःची पुस्तके देखील लिहायची आहेत. डावी बिकम हिज रोल मॉडेल, आणि त्यांच्यासाठी फॅराडे यांच्यासाठी डावी हे त्यांचे आदर्श बनले होते. But there was a problem. He did not have the social status, money or the education to pursue science. पण तिथे एक समस्या होती, आणि ती समस्या काय होती? त्यांना समाजात कसलीही प्रतिष्ठा नव्हती. विज्ञानाचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्या काळात त्यांच्याकडे पैसे व शिक्षणही नव्हते. Faraday thought it would be wonderful if Davy became his mentor, but Davy did not agree initially. Faraday was not dejected, he just kept trying. फॅराडेची इच्छाशक्ती इतकी होती की डावेने त्याचा मार्गदर्शक बनावा, परंतु डावे प्रथमतः तयार झाला नाही. फॅराडे हताश न होता सातत्याने प्रयत्न करत राहिला. Destiny had a strange plan in store for him. A few years later, a chemical explosion happened inside Davy's lab and he was temporarily blinded. नियतीच्या मनात मात्र फॅराडेसाठी वेगळीच कल्पना होती. काही वर्षानंतर डावीच्या प्रयोगशाळेत रसायनांचा स्फोट झाला व काही कालावधीकरिता डावी अंध झाला. He now needed an assistant with an excellent memory to help him. आता त्याला एका चांगली अशी स्मरणशक्ती असलेल्या सहाय्यकाची गरज होती. He was reminded of Faraday and decided to hire him as his secretary. आणि त्याला फॅराडेची आठवण झाली आणि त्याने ठरवले की फॅराडेला त्याचे सेक्रेटरी म्हणून नेमायचे. Davy never believed Faraday could do anything in the field of science going by his social status and education. फॅराडेचा सामाजिक दर्जा आणि शिक्षण पाहता तो काहीही करू शकेल यावरती मात्र डावीचा अजिबात विश्वास नव्हता. Faraday's aspiration and advised him to stick to bookbinding, but Faraday was relentless.
म्हणून त्याने फॅरेडेची महत्वाकांक्षा धुळीस मिळवली व त्याला पुस्तक बांधणीच्या कामाला चिटकून राहण्यास सांगितले. He worked day and night and learned as much as he could about David's experiments. पण फॅरेडे हा इतका चिवट होता की रात्रंदिवस कष्ट करून फॅरेडेने डेव्हीच्या प्रयोगाबद्दल शक्य तितकं शिकून घेतलं होतं. Though much of his job now was cleaning labs, at least he got to see some David's leading experiments. लवकरच फॅरेडेचं काम डेव्हीसाठी अत्यावश्यक बनलं आणि त्याला प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून बढती दिली गेली आणि त्यामुळेच तो फॅरेडेचे वेगवेगळे प्रयोग हे अगदी जवळून पाहू शकला. Even then, David did not have much hope for Faraday. तरी देखील डॅव्हीला फॅरेडेबद्दल फारशी अपेक्षा नव्हती. Then Faraday got another chance to prove himself. नंतर फॅरेडेला स्वतःला सिद्ध करण्याची दुसरी संधी मिळाली. One day, David tried to recreate a famous electromagnetism experiment with fellow chemist William Wollaston, exploring why when an electric current is applied to a wire, it causes that wire to behave like a magnet. Obviously, the forces were connected, but nobody had figured out how to make it happen continuously. David believed that if he could find out why it happened and controlled it, there could be many practical applications of the force. But he was unable to figure it out and was frustrated. He then teased Faraday, asking him to try his hand at it after he was cleaning the lab. फॅरेडेबद्दल डॅव्हीला थोडा देखील कॉन्फिडन्स नव्हता. म्हणजे फॅरेडे स्वतः या विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काही करू शकेल याची खात्री डॅव्हीला मुळातच नव्हती. पण तरी देखील फॅरेडेला स्वतःला सिद्ध करण्याची दुसरी संधी मिळाली. एके दिवशी काय झालं, डॅव्ही हा त्याचा रसायनशास्त्रज्ञ मित्र विल्यम विल्स्टन याच्या समवेत तारेवरील विद्युत प्रवाह सोडल्यावर ते लुहचुंबकानुसार बनते विजेची बदल घडवून आणण्याची शक्ती जोडली जात होती हे स्पष्टच होते. परंतु हे सतत घडत राहण्यासाठी काय करावे हे कोणालाच उमजत नव्हतं. डॅव्हीला विश्वास होता की जर त्याने हे शोधून काढले की हे कसे घडले व कसे नियंत्रण केले जाते, हे जर त्याने शोधून काढले तर बलाचे बरेचसे उपयोग शोधता येत होते. तर त्याला शोधून काढता येत नव्हते म्हणून तो निराश झाला होता. मग त्याने फॅरेडेला डिवचले की तुझी प्रयोगशाळा स्वच्छ करण्याचे काम झाल्यानंतर तू तुझा हात आजमावून पहा. फॅरेडे काही करू शकत नाही यावरती डॅव्हीचे ठाम मत होते. म्हणून त्याने मुद्दामून फॅरेडेला हिनवायसाठी किंवा त्याला डिवचण्यासाठी मुद्दामून त्याची चेष्टा करण्यासाठी त्याला म्हटलं की हा एक्सपेरिमेंट माझा मित्र आणि माझ्याने होत नाहीये, तर तू का नाही तुझं लक आजमावून पाहतो किंवा तू तुझे प्रयत्न का बरं करून पाहत नाहीयेस. तर त्याला डिवचल्यामुळे फॅरेडे अगदी पेटून उठतो आणि नंतर काय होतं आपण पाहूया. Within a few days, Faraday solved the problem. In fact, he went further and the result was the first induction motor, which converted electrical current into continuous mechanical motion. आणि अगदी काही दिवसांमध्येच फॅरेडेने ती समस्या सोडवली. खरे तर त्याने आणखीन पुढील प्रयोग केले आणि पहिली इंडक्शन मोटरचा शोध लावला, जी की विद्युत प्रवाहाला सातत्य यांत्रिक हालचालीमध्ये बदलते. तर डॅव्हीचा जो काही विश्वास होता तो फॅरेडेने अगदी काही दिवसांमध्येच तोडला होता. फॅरेडेने त्याचा जो काही एक्सपेरिमेंट आहे तो पूर्ण नव्हे तर त्याला त्यांची आणखी पुढील स्टेप देखील करून त्याने नवीन एका इंडक्शन मोटरचा शोध लावला होता आणि त्यामुळेच विद्युत प्रवाहाला सातत्याने यांत्रिक हालचालीमध्ये बदललं जात होतं. तर डॅव्हीचा जो काही ठाम विश्वास होता तो फॅरेडेने मोडला होता.
Next paragraph, the induction motor spurred a revolution. Fans, air conditioning, sewing machines, photographs, power tools, cars, and even trains and aeroplane engines grew out of this simple device, which was born out of the mockery directed at Faraday. इंडक्शन मोटरने जणू क्रांतीच घडवली. पंखे, एसी, शिलाई मशीन, फोटोग्राफीमध्ये, पॉवर टूल्समध्ये, कार, एवढंच काय तर रेल्वे आणि विमानाचे जे काही इंजिन आहेत हे सर्व एका छोट्या उपकरणामुळे सोपे झाले होते आणि या सर्व गोष्टींचा फक्त थट्टेमुळे उदय झाला होता. जर डावेने फॅराडेला डिवचले नसते, त्याला खिजवले नसते, तर फॅराडे अगदी पेटून उठलाच नसता आणि तो जर पेटून उठला नसता तर त्या इंडक्शन मोटरचा शोध लागलाच नसता. तर ही जी काही इंडक्शन मोटर आहे ती आज प्रामुख्याने बऱ्याचशा इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस मध्ये, बऱ्याचशा उपकरणामध्ये वापरली जाते. तर फक्त खिजवाखिजवीमुळे, डिवचल्यामुळे, चिडवल्यामुळे इतक्या छान अशा आणि इतक्या सोयीस्कर अशा मशीनचा शोध फॅराडेने लावला होता. Faraday became a celebrity scientist overnight. Nobody cared about his social status or his education. This young man had just created a revolution. One would think as a teacher Dave was happy at his pupils' achievement. But in reality, he was jealous. But people started telling Dave that all of his discoveries, the best was Faraday himself. This made him even more jealous, and angry Dave gave Faraday an impossible task to keep him out of his way. He handed him a piece of Bavarian glass which was used in the lenses in telescopes and microscope and asked him to reverse engineer it. Bavarian glass was manufactured by a secret complicated process and Dave knew that with the equipment available in the lab Faraday would never be able to accomplish the task. This piece of glass became a significant thing in his life. फॅराडे इंडक्शन मोटरचा शोध लावल्यामुळे अगदी एका दिवसामध्ये, एका रात्रीमध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणून नावाजला जात होता. त्याच्या सामाजिक स्थानाबद्दल आणि शिक्षणाबद्दल आता कोणालाही काहीही वाटत नव्हते. या तरुणाने खरोखरच क्रांती घडवली होती. एक मार्गदर्शन म्हणून फॅराडेच्या कार्यामुळे डेव्ही आनंदी असेल असे इतरांना वाटले, पण वास्तविकतेमध्ये तो फॅराडेचा हेवा करीत होता. कारण डावीला वाटत होते, मी इतके वर्ष सातत्याने अभ्यास करतोय, सातत्याने प्रयोग करतोय, तर हा साधासा प्रयोग मी करू शकलो नाही आणि फॅराडे ज्याचं की कुठल्याही प्रकारचं सामाजिक स्टेटस नाहीये, त्याची सामाजिक प्रतिष्ठा नाहीये किंवा त्याचं शिक्षणही तेवढं नाहीये, तर तो अशा पद्धतीचा प्रयोग करून यशस्वी होतो आणि एका रात्रीमध्ये नावाजलेला शास्त्रज्ञ बनतो. यामुळे डावी त्याची मत्सर करू लागला. लोकांनी डेव्हीला सांगायला सुरुवात केली की त्याच्या सर्व संशोधनापैकी फॅराडे हेच त्याचे उत्तम संशोधन आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला बनवण्यामागे खूप कष्ट असतात. तशाच पद्धतीने लोकांना वाटले की फॅराडेला बनवण्यामध्ये डावीचे कष्ट आहेत. त्यामुळे लोक त्यांना डावीला म्हणायला सुरुवात केली की तुमच्या सर्व डिस्कव्हरीज पैकी फॅराडे ही एक उत्तम डिस्कव्हरी आहे. असे म्हटल्यानंतर तो त्याची आणखीनच मस्तर करू लागला. चिडलेल्या डावीने फॅराडेला आपल्या मार्गातून दूर ठेवण्यासाठी अशक्य असे काम दिले. निश्चितपणे डावी हा फॅराडेची मस्तर करत होता आणि त्यामुळेच ती मस्तर कमी व्हावी म्हणून किंवा त्याला आपल्या कार्यापासून, आपल्या कामापासून दूर ठेवण्यासाठी डावीने त्याला अशक्य असं काम दिले. त्याने फॅराडेला एका बावेरियन काचेचा तुकडा दिला जो की सूक्ष्मदर्शी आणि दूरदर्शी मध्ये वापरला जातो. म्हणजे जे काही मायक्रोस्कोप्स असतात आणि टेलिस्कोप्स असतात यांच्यामध्ये या बावेरियन काचेचा तुकडा वापरला जातो आणि त्याला विरुद्धदर्शी करण्यास सांगितले. बावेरियन ही काच गूढ आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये बनत असते आणि प्रयोगशाळेत उपलब्ध असणाऱ्या साधनांपासून तो कधीच बनवू शकणार नाही हे डावीला माहित होतं.
हा काचेचा तुकडा फॅराडेच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाची गोष्ट ठरली. तर फॅराडेचा जो काही नाव लौकिक आहे तो कमी व्हावा म्हणून डावीने मुद्दामहून त्याला जाणून बुजून अवघड असे काम दिले आणि त्यामध्ये त्याने बावेरियन काचेला विरुद्धदर्शी बनवण्यासाठी सांगितले. पण ही जी काही बावेरियन काच होती त्याची जी काही प्रोसेस होती ती इतकी कॉम्प्लिकेटेड होती की लॅबोरेटरीमध्ये असलेल्या साधनांपासून तो कधीही बनवू शकणार नव्हता. आणि त्याचा जो काही काचेचा तुकडा होता तो मात्र फॅराडेच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाची गोष्ट बनली आणि त्याचं आयुष्य पालटणारी गोष्ट बनली. Faraday had a never give up attitude and he respected Davy, so he accepted the assignment despite knowing that it would be very difficult. He toiled for 4 years with no help from Davy and as expected failed. Faraday never learned the secret and this remained his first failure as a scientist. To remind himself of these difficult times, he kept a single glass brick on his shelf as a souvenir. This would inspire him during difficult times. फॅराडे हा हार न मानण्याची वृत्ती ठेवणारा होता आणि त्याचप्रमाणे डावीचा आदर करायचा. म्हणून त्याने ते अवघड काम आहे हे माहीत असून सुद्धा फॅराडेने ते काम स्वीकारले होते. त्याने जवळपास 4 वर्ष खूप परिश्रम केले पण अपेक्षेप्रमाणे तो अयशस्वी झाला. फॅराडेने त्याची कामे गुपित ठेवले नाही म्हणून तो वैज्ञानिक म्हणून तो अयशस्वी झाला. कठीण काळाची स्वतःला आठवण करून देण्यासाठी त्याने काचेची वीट आपल्या शेल्फमध्ये आपल्या कपाटामध्ये ठेवली. हे त्याला कठीण काळामध्ये प्रेरणा देण्याचे काम करायचे. सातत्याने आठवण व्हावी की आपल्याला या बेवेरियन काचेचा प्रयोग करायचा आहे ही सातत्याने आठवण व्हावी म्हणून त्याने काचेची वीट त्याच्या शेल्फमध्ये ठेवली की ज्यामुळे तो सातत्याने आठवायचा की हा प्रयोग मला करायचा आहे आणि हा प्रयोग करताना मी अयशस्वी झालो होतो. In 1829 Davy died and Faraday succeeded him as head of the laboratory. He was free to pursue whatever he liked and he made another revolutionary discovery. He noticed that if he moved a magnet, it could produce electrical current. Thus, he could now convert motion into electricity. This is how the electrical generator was born. Something still used today to generate all kinds of power like dynamos and other devices. 1929 मध्ये डावीचा मृत्यू झाला आणि फॅराडे प्रयोगशाळेचा प्रमुख बनला. डेव्हीच्या मृत्यूनंतर फॅराडे प्रमुख बनला कारण डेव्ही हा त्या लॅबोरेटरीचा प्रमुख होता आणि एखादी प्रमुख व्यक्ती डेड झाल्यानंतर किंवा ती पोस्ट रिकामी झाल्यानंतरच दुसऱ्या व्यक्तीला ती मिळत असते. तशाच पद्धतीने डावीचा मृत्यू झाल्यानंतर फॅराडेला प्रयोगशाळेचा प्रमुख ही पोस्ट मिळाली. आता त्याला जे काही आवडेल ते करायला स्वातंत्र्य होते आणि त्याप्रमाणे त्याने क्रांतिकारक शोध लावला. त्याच्या लक्षात आले की त्याने लोहचुंबक हलवल्यानंतर विद्युत प्रवाह निर्माण होतो. यातून तो गतीला विद्युत प्रवाहात बदलू शकला. अशा प्रकारे विद्युत निर्मिती करणाऱ्या यंत्रांचा जन्म झाला जे की आजही डायनामोस किंवा इतर उपकरणांमध्ये वापरले जातात. म्हणजेच डावीच्या मृत्यूनंतर एक आपल्यासाठी वरदान ठरणारा जो काही उपकरण आहे ज्याला आपण इलेक्ट्रिकल जनरेटर म्हणतो त्याचा शोध फॅराडेने लावला होता. Faraday was now a ligand. In 1840, he developed memory loss, which continued for the rest of his life. But the disease did not stop him. He persevered, starting a complicated experiment to prove that light was closely related to electricity and magnetism, a novel thought in those times. फॅराडे आता एक महान व्यक्ती बनला होता. लिगॅन्ड म्हणजे एक महान व्यक्ती
1840 मध्ये त्यांची स्मरणशक्ती कमी होत गेली. त्यांना स्मरणशक्ती कमी होण्याचा आजार झाला आणि हे कायम आयुष्यभरासाठी कायम राहिले. परंतु हा आजार त्यांना थांबवू शकला नाही. ते एकदम चिकाटीने प्रयत्न करत राहिले आणि अतिशय किचकट अशा प्रयोगात, ज्यामध्ये त्यांनी सिद्ध केले की प्रकाश आणि विद्युत प्रवाह व चुंबक बलाशी निगडीत आहे, हा त्या काळातील नाविन्यपूर्ण असा विचार त्यांनी तेव्हा मांडलेला होता. रिमेंबर दॅट पीस ऑफ Bavarian glass Faraday had kept on his shelf. He was determined to convert the remainder of his first major failure to an instrument of great success. He used the same glass now to show that in the presence of a magnet, light could be isolated into a single wave rather than spreading out randomly in all directions, a concept called polarization. तुम्हाला फॅरेडेने त्याच्या कपाटात ठेवलेला बेवेरियन काचेचा ती वीट किंवा तो तुकडा आठवतो का? आपल्या पहिल्या मोठ्या अपयशाला मोठ्या यशामध्ये बदलण्याची खूण म्हणून त्याने ते ठेवली होती आणि हाच काच त्याने चुंबकाद्वारे सर्वत्र पसरणाऱ्या प्रकाशाच्या किरणाला प्रकाश लहरीमध्ये परावर्तित करण्यासाठी वापरला होता. ही ध्रुवीकरणाची कल्पना त्याने मांडली होती. प्रकाश किरणे सर्वत्र न जाता त्या एका सरळ रेषेत जातात हे सिद्ध करण्यासाठी त्याने बेवेरियन काच वापरला होता. म्हणजेच त्याने पोलरायझेशन ही जी काही कॉन्सेप्ट आहे ती मांडली होती आणि ती प्रूव्ह देखील केली होती. पोलरायझेशन या कॉन्सेप्ट मध्ये जो काही काच वापरला जातो तो काच दुसरा तिसरा कोणताही नसून बेवेरियन हा काच होता, ज्यामुळे की फॅराडेला त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठे असे अपयश आले होते. नेक्स्ट पॅराग्राफ. He then took the age-old experiment of sprinkling iron fillings on a sheet of paper near a magnet, making circular patterns. He went on to prove that these patterns were not a property of the iron fillings. In fact, they were due to the invisible magnetic fields that filled the empty space around the magnet and hence disturbed the fillings. This is where his lack of formal education went against him. Faraday did not know much about advanced mathematics, so he just copied the iron fillings patterns with his hand. He was unable to explain them in the form of mathematical equations. He made hundreds of such drawings, but without equation, they were not accepted. कागदाच्या तुकडावर लोखंडाचा कीस टाकून त्यावरती लोहचुंबक ठेवून वर्तुळाकार रेषा बनवण्याचे कार्य हाती घेतले. ह्या लोखंडाच्या किसामध्ये त्याचे गुणधर्म नसून ते अदृश्य अशा चुंबकीय क्षेत्रांनी चुंबकाची रिकामी जागा भरल्यामुळे लोखंडाचा कीस अस्ताव्यस्त झाला असे त्याला सिद्ध करायचे होते. म्हणजे जो काही लोखंडाचा चुर्रा होता तो त्याच्या गुणधर्मामुळे नव्हे तर लोहचुंबकाच्या गुणधर्मामुळे, त्याच्या प्रॉपर्टीजमुळे तसेच सर्क्युलर मोशन मध्ये तो आला हे त्याला प्रूव्ह करायचे होते. इथे त्याचे औपचारिक शिक्षण अडसर आले नाही. फॅराडेला प्रगत गणिताबद्दल फारसे ज्ञान नव्हते, त्यामुळे त्याने लोखंडी किसाच्या नमुने स्वतःच्या हाताने तयार केले. गणिताची समीकरणाच्या रूपामध्ये मांडण्यास ते असमर्थ ठरले. बरेचसे चित्रे त्यांनी बनवले होते पण गणितीय समीकरणाशिवाय त्यांना संमती नव्हती. तर जे काही फॅराडेचं फॉर्मल एज्युकेशन होतं, जे की त्यांना वयाच्या 12व्या वर्षी सोडावं लागलं, त्याची इथे त्यांना गरज वाटत होती. कारण त्यांना बरेचसे डायग्राम्स किंवा बरेचशा शोधांचे डायग्राम्स काढले होते, पण त्यांना गणितीय समीकरणामध्ये मांडल्याशिवाय त्यांना संमती मिळणार नव्हती. त्यामुळे त्यांना असे वाटायचे की निदान माझं जे काही औपचारिक शिक्षण आहे ते तरी पूर्ण झाले पाहिजे होते. नेक्स्ट पॅराग्राफ. Fortune favored the brave Faraday once again when he met James Maxwell, a wealthy, educated physicist well versed in mathematics. He was willing to work with Faraday.
It was Maxwell who translated Faraday's idea into a set of equations that are now called Maxwell's equation. Their combined work has helped us in many ways. Electronics and communication systems today are designed around their discoveries. Someday we might even be able to communicate with aliens across different galaxies using the products of these discoveries. पुन्हा एकदा धाडसी फॅरेडेच्या नशिबाने त्याच्यावर कृपा केली. कशा पद्धतीने केली बरं? जेव्हा फॅरेडे हे गर्भश्रीमंत भौतिक शास्त्रज्ञ जेम्स मॅक्सवेल यांच्याशी भेटले तेव्हा त्यांच्या नशिबाने त्यांच्यावरती कृपा केली असं म्हणायला हवं. तर मॅक्सवेल यांना भेटल्यामुळे त्यांच्या नशिबाने त्यांच्यावरती कशा पद्धतीने कृपा केली? मॅक्सवेलने फॅरेडेच्या कल्पना समीकरणाच्या रूपात मांडल्या, ज्या की आता मॅक्सवेलची समीकरणे म्हणून ओळखली जातात. त्यांचे एकत्रित काम अनेकरित्या उपयुक्त ठरले. आजची विजेवरची चालणारी व संवादाची साधने त्यांच्या शोधांवरती अवलंबून आहेत. काही दिवसांनंतर त्यांच्या शोधकार्याचा वापर करून आपण परग्रहावरील प्राण्यांशी संवाद देखील करू शकतो. तर मॅक्सवेल यांच्याशी भेटल्यानंतर फॅरेडेचा जो काही प्रॉब्लेम होता, जो की त्यांचे जे काही नमुने आहेत ते नमुने ते समीकरणामध्ये मांडू शकत नव्हते, ते मॅक्सवेल यांच्याशी भेटल्यानंतर ती प्रॉब्लेम दूर झाली होती. आणि मॅक्सवेल आणि फॅरेडे यांनी मिळून बरेचसे समीकरणे मांडली, पण ती समीकरणे आज मॅक्सवेलची समीकरणे म्हणून ओळखली जातात. त्यांचं जे काही एकत्रित काम आहे ते विविधरित्या आपल्यासाठी उपयुक्त ठरलं आहे. कारण आज आपण जे काही वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस वापरतो, त्याचप्रमाणे कम्युनिकेशनचे डिव्हायसेस वापरतो, ते या दोघांच्या शोधांवरती डिपेंडेंट आहेत. आणि त्याचप्रमाणे काही दिवसानंतर त्यांचे जे काही शोध आहेत, त्यांचे जे काही थेरीज आहेत त्या वापरून आपण परग्रहावरील प्राण्यांशी देखील संवाद साधू शकतो. Faraday's life started with difficulties, but as a great scientist, he met each difficulty with perseverance and conviction. He was given impossible tasks, which he undertook as challenges and opportunities. He epitomizes what the Walt Disney character Pinocchio said, "When you wish upon a star, it does not matter who you are." फॅरेडेचे आयुष्य अगदी समस्यांनी सुरू झाले होते. म्हणजे त्याचं जे काही लाईफ स्टार्टिंग होती ती अगदी एका गलिच्छ उपनगरामध्ये अगदी गरीब कुटुंबामध्ये झाली होती. म्हणजे त्याच्या आयुष्याची सुरुवात ही खूप समस्यांनी ग्रासलेली होती. परंतु एक महान शास्त्रज्ञ म्हणून त्याने अगदी चिकाटीने व धैर्याने तोंड दिले. त्याला अशक्य असे काम दिले, त्याने त्या कामाला आव्हान आणि संधी म्हणून स्वीकारले आणि आपले सर्वोत्तम देत गेला. डिझनीचा एक पिनोशो नावाचा पात्राचे म्हणणे आहे, तो एक आदर्श नमुना होता. जेव्हा तुम्ही एखाद्या ताऱ्याची इच्छा बाळगता तेव्हा तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नसतं, तर त्या ताऱ्याला मिळवण्यासाठी तुम्ही तुमची चिकाटी, तुमचे जे काही हार्डवर्क आहे, तुमचे एफर्ट्स, तुमचे प्रयत्न किती चांगल्या पद्धतीने वापरता आणि तुमचं किती चांगल्या पद्धतीने बेस्ट देता ह्यावरती ते डिपेंड आहे. फ्रॉम द इंट्रोडक्शन टू reignited by APJ अब्दुल कलाम अँड सृजन पाल सिंग. आणि ही जी काही स्टोरी आहे ती रिइग्नाइटेड याच्यामधनं घेतली गेली आहे, जे की APJ अब्दुल कलाम आणि सृजन पाल सिंग यांनी लिहिलेली आहे. तर या चॅप्टर मधनं आपल्याला समजतं की कितीही डिफिकल्टीज असू देत, जर आपला माइंडसेट त्या डिफिकल्टीजला फेस करण्याचा असेल किंवा त्याचप्रमाणे आपल्यामध्ये जर कॉन्स्टिट्युएन्सी असेल, परसिव्हरन्स असेल, तर कसल्याही अनफेरेबल कंडिशन मध्ये आपण तग धरून राहू शकतो. आपले जे काही एम आहे, आपलं जे काही ध्येय आहे ते मिळवण्यासाठी आपण आपल्या जीवापाड कष्ट देखील करू शकतो. फॅरेडे हा श्रीमंत नव्हता, तरी सुद्धा त्याने
अनेक प्रयत्न करून, अभ्यास करून, कष्ट करून त्याला जे पाहिजे ते मिळवले होते. म्हणजे जर आपण when we focuses on our problems, it will be difficult for us. We have to focuses on your aim, on our aim. आपलं जे काही ध्येय आहे त्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तेव्हाच आपल्या त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ज्या काही समस्या आहेत त्या आपोआप सुटतील. तर अशा पद्धतीने हा जो काही फॅरेडेची लाईफ स्टोरी होती, ज्यामधून आपल्याला खूप छान असा मेसेज भेटला, तो असा की आपण आपल्या कामामध्ये अगदी परसिव्हरन्स, कॉन्स्टिट्युएन्सी आणि हार्ड वर्कने आपलं बेस्ट दिलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला हा चॅप्टर संपतो. याप्रमाणेच या चॅप्टरचा चिटचॅट सेशन पाहण्यासाठी आणि त्याचप्रमाणे या चॅप्टरच्या वर्कशॉपचं सेशन पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला 9th स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये तो मिळेल, पाहायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जर या चॅप्टरच्या बाबतीमध्ये कुठलीही प्रॉब्लेम असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा. तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि अशाच पद्धतीने छान असा अभ्यास करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. Thank you everyone.